काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। उत्तर प्रदेशातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नाशिकला दाखल झालेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत संशयितांच्या ताब्यातील अल्पवयीन मुलीची सोडवणूक केलेली आहे। अपहरणकर्त्यांनी अल्पवयीन मुलीस उत्तर प्रदेशातून पळवत नाशिकला आणल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाला मिळालेली होती। यानंतर पोलिसांनी शिताफीने कारवाई करताना अपहृत मुलीची सुटका केलेली आहे। दोघा संशयितांना या कारवाईत ताब्यात घेण्यात आलंय। यात गोरख मिठ्ठू बिंद आणि अभिषेक गोपाल मौर्य यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। उत्तर प्रदेशहून अल्पवयीन मुलीला अपहरण करून आणताना हे तिघे अंबड परिसरातील दत्तनगर भागात वास्तव्याला होते। गुन्हे शाखा युनिट 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय पगारे यांनी या प्रकरणी तपास करत मुलीची सुटका केलेली आहे, तर दोघा संशयितांना अंबड पोलिसांच्या स्वाधीन केला आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।